गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम भागातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हद्दीतून अवैध गुरांची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती केशोरी पोलिसांना मिळाल्याने केशोरी पोलिसांनी गोठणगाव ते नवेगाव बांध वन विभागाच्या विश्रामगृहासमोर गोठणगाव येथे सापळा रचला। या दरम्यान 12 ऑगस्टला दुपारी 3:30 वाजता एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा जेनियो क्रमांक MH49D1124 असलेल्या मालवाहू वाहनास थांबवून सदर वाहनाची कसून तपासणी केली असता त्या वाहनात एकूण 9 गोवंश जनावरांना चारा पाण्याची व्यवस्था न करता क्रूरपणे दाटीवाटीने सदर वाहनात कोंबून अवैधरित्या वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले। वाहन व पशुधन एकूण 5,90,000 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेऊन गाडीमधून 9 जनावरांची सुटका करून वाहनातील 2 इसम नामे अशोक रतिराम पातोळे व कालिदास हिरामण नेवारे यांच्यावर विविध कलमान्वये पोलीस स्टेशन केशोरी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार होळी करत आहेत। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद जहा, देवराचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील, केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोळे, पोलीस हवालदार होळी, रामटेके, चिचमलकर, कुहीकर, पोलीस शिपाई भेंडारकर, पुस्तोडे यांनी केली आहे। तर केशोरी पोलिसांनी सलग दुसरी कारवाई केल्यामुळे नागरिकांनी केशोरी पोलिसांचे कौतुक केले आहे। हे विशेष। न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे, झी इंडिया 24 तास न्यूज चॅनल, गोंदिया।